आता पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजित पवार जे बोलले तीच आमची अधिकृत भूमिका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्ट। त्यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात अजितदादांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे। अजितदादांची भूमिका हीच अधिकृत भूमिका आहे। नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, सुप्रिया सुळेंकडून पुन्हा मागणी। बीड प्रकरणावर सुप्रिया सुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार। की एवढे ॲलिगेशन झाल्यावर नैतिकतेवर निर्णय माणसांनी घ्यावा, एवढीच आमची मागणी। नैतिकता। परळीतल्या राखेच्या विक्रीशी माझा संबंध नाही, राखेचे ट्रक झाकून न्यावे, प्रदूषण झाल्यास कारवाई करणार, पंकजा मुंडेंचा इशारा। नियमाने ती राख उचलली जावी, नियमाने कव्हर करून न्यावी। अशा प्रकारचं कुठेही प्रदूषण आढळलं तर ज्याचा ट्रक आहे त्याच्यावर आणि जो जिथे तो चाललाय जिथून तो चाललाय या सगळ्यांवर कारवाई होईल। संभाजीनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीआधी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे संतापले। सहकाऱ्यांना पोलिसांनी अडवल्याने दानवे संतप्त। इथे काय तलवारीने भांडणं होणार आहेत का? तुम्हाला लोकांना थांबण्याचा अधिकार कोणी दिला? दानवेंचा सवाल। मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला पोहोचण्यास उशीर झाला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दिलगिरी व्यक्त। 2.5 तास उशिराने पोहोचल्यामुळे शिंदेंनी व्यक्त केली दिलगिरी। डीपीडीसीच्या बैठकीत पोलीस हाऊसिंग प्रश्नावर आमदार कालिदास कोळंबकर भावूक। अनेक वर्षापासून प्रश्न प्रलंबित, गृहनिर्माण आणि नगरविकास विभाग आपल्याकडे असल्यानं लवकर निर्णय घ्या, पोलिसांवर अन्याय होऊ देऊ नका, कोळंबकर यांची एकनाथ शिंदेंकडे मागणी। पुणे जिल्ह्यातील शिक्षणाच्या दर्जावरून सत्ताधारी आमदार आणि खासदारांकडून अजित पवारांसमोर प्रश्न उपस्थित। शिक्षणाचा दर्जा सुधारण्याची गरज असल्याचं मत व्यक्त। आमदार विजय शिवतारे आणि खासदार मेधा कुलकर्णी यांच्याकडून मुद्दा उपस्थित। मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित, आता उपोषण होणार नाही, समोरासमोर लढाई होणार, मागण्यांची अंमलबजावणी न झाल्यास मुंबईत आंदोलन करणार, मनोज जरांगेंचा इशारा। हे व्यासपीठ आपण हे आंदोलन आता स्थगित करतो, बंद करत नाही। शक्यतो इथून पुढे उपोषण होणारच नाही। आता समोर लढायची तयारी ठेवायची। मराठा समाजाच्या संदर्भात महायुतीच्या सरकारनं सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। तर कायद्याच्या चौकटीतील मागण्या निश्चितपणे मान्य करू, अशीही दिली प्रतिक्रिया। आम्ही मराठा समाजाच्या संदर्भात जे काही निर्णय घेतले आहेत ते महायुतीच्या सरकारनेच घेतलेले आहेत। कायद्याच्या चौकटीतल्या ज्या मागण्या ते करतील किंवा कोणीही करेल त्या मागण्या आम्ही निश्चितपणे मान्य करू।